नमस्कार मित्रांनो, आज आपण जेवण करत असताना जेवण कुठे थांबवावे म्हणजे जेवण झाले आहे हे आपल्याला कसे समजेल हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मग आपण जेवण करत असताना काय होत असते की आपला जो पहिला घास आहे तो खूप गोड लागतो आणि शेवटचा घास आहे यामध्ये पहिल्या घासा इतकी चव राहत नाही आणि तो घास थोडासा आपल्या भाजीच्या चवीवानीच लागत असतो। ज्यावेळेस आपण पहिला घास घेतो त्यामध्ये लाळ चांगल्या प्रमाणात मिसळते, त्यामुळे हा घास गोड लागतो आणि शेवटच्या घासामध्ये लाळ कमी कमी मिसळत जाते, यामुळे शेवटचा घास भाजीच्या चवीसारखाच लागतो। अशा वेळेस आपण जेवण झाले आहे असे समजून जेवण थांबवले पाहिजे। यानंतर दुसरा जो नियम आहे त्यामध्ये शेवटच्या घासानंतर आपल्याला अन्न चिकट लागते, यावेळेसही अन्न म्हणजेच आपले जेवण झाले आहे असे आपण समजायला हवे। तिसरा जो नियम आहे त्यावेळेस काय होत असते की आपल्याला घाम यायला सुरुवात होते, आपली बॉडी यावेळेस पूर्णपणे सिग्नल देते की आपल्याला आता जेवण थांबवायलाच पाहिजे, नाहीतर आपल्याला विविध रोग उद्भवत असतात। आणि तरीही आपल्याला हेही नाही समजले तर बॉडी पुढे जाऊन आपल्याला चौथा जो सिग्नल देते त्यामध्ये ढेकर येतो। आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की ज्यावेळेस आपण जेवण करत असताना पहिला ढेकर येतो त्यावेळेस जेवण थांबवायलाच हवे, नाही थांबवले तर दुसरा ढेकर येतो। हा ढेकर मात्र आपण रोगी आहोत याचा सिग्नल देतो किंवा रोगी होणार आहोत याचा सिग्नल देत असतो। आणि तिसरा ज्यावेळेस ढेकर येईल अन्न ग्रहण करत असताना तर हा ढेकर विषबाधक आहे असे समजावे आणि आपल्या शरीरामध्ये आता जेवण न जाता, अन्न न जाता ते एक विष जात आहे हे आपण समजायला हवे असे आयुर्वेद सांगत असते। यानंतर पाचवा जो सिग्नल आहे त्यामध्ये आपल्याला नकळत तहान लागत असते आणि सारखे पाणी पिऊशी वाटते, जेणेकरून जेवण व्यवस्थित जाईल, परंतु हा जेवण व्यवस्थित जाण्यासाठी पाणी प्यायचे नाही राहत। यावेळेस आपण जेवण तेथे थांबवायचे आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे। आणि तरीही